डिजिटॉक्स मध्ये आपल्या सोबत आहे ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष मिस्टर सुदाम विठ्ठल शेंडगे सर, जे आलेले आहेत सातारा येथून आणि त्यांचं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव सुदाम विठ्ठल शेंडगे. मी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी हिल स्टेशन मधून आलेलो आहे. एज्युकेशन मध्ये काम करायचं असल्यामुळं माझ्या एज्युकेशनचे भरपूर डिग्र्या घेतलेल्या आहेत, जसं DED आहे, PED आहे, MAD आहे, डिप्लोमा स्कूल मॅनेजमेंट आहे, अशा विविध डिग्र्या घेतलेल्या आहेत. मूळ गाव माझं मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मांजरा नदीच्या तीरावर छोट्याशा या ग्रामीण भागातील गोटपिडी येथे माझा जन्म झालेला आहे आणि शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. आणि हे कार्य करत असताना जो माझा अनुभव होता, माझी जर्नी होती, ही संघर्षमय होती. आणि त्यामुळे मला एज्युकेशन सेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये सोशल काम करायचं हे लहानपणापासून माझ्या मनावर बिंबवलं होतं. आणि आज महाराष्ट्रातल्या 356 तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातील नक्षलवादी भागातील आदिवासी भागातील असा कुठलाच भाग नाही तर तिथं माझं सोशल वर्किंग चालू नाही, सर्व ठिकाणी चालू आहे. आणि आज व्याख्या बनलेली आहे, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. सर, ते ध्येय एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना कधी झाली आणि कल्पना तुम्हाला कशी सुचली? हा प्रश्न माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण ज्या फाउंडेशनच्या नावात ध्येय आहे. सिंपल जर जगात पाहिलं तर ध्येय नाव सहजासहजी कोणी ठेवणार नाही. ध्येय वेळात माणूस ठेवू शकतो, त्याला काहीतरी करून दाखवायचे, कुछ बन के दिखाना है, कुछ करके दिखाना है, असाच माणूस ठेवू शकतो. आणि इतिहास पण वेळेच लोक रचू शकतात, आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मध्ये मी पार्श्वभूमी अशीच, ज्यावेळेस मी माझ्या कुटुंबात शेतकरी कुटुंबामध्ये अभ्यासाला पण वेळ भेटायचा, आई वडिलांना मदत करणं, त्यांच्या ज्या ज्या कमतरतेमध्ये आम्ही तिथं उभं राहायचो, कारण आम्हाला शिक्षणाचं महत्व माहित होतं, तेवढं कष्टाचंही माहित होतं. मग माझ्या जर्नीमध्ये इतके संघर्ष येत होते आणि प्रत्येक संघर्षांचं वयाच्या लहान वयापासूनच मी ते अभ्यासलेलं होतं. मग लहान वयापासूनच सांगितलं होतं मी, काही झालं तर ध्येय एज्युकेशन मध्ये आपलं काम करायचे, ध्येयाने काम करायचे. ध्येय एज्युकेशन तर नंतर हे नाव सुचलं गेलं, पण जिद्द, चिकाटी, जोश ह्या ध्येयाच्या दिशेने होता. आणि वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या लेवलला आज जाईल, पण आज ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मध्ये सोशल मध्ये काम करताना आज महाराष्ट्र वेगळ्या कलाटणीवर चाललेला आहे, प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे, यशाच्या दिशेने चाललेला आहे. आणि ही कल्पना सुचण्याचं कारणच एक होतं की ग्रामीण भागामध्ये विविध शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षा आहेत, आम्हाला माहित पण नव्हते. जसं की नवोदय, स्कॉलरशिप, आम्ही त्यांना पण बसतो, अचिव्हमेंटही मिळवल्या, पण अशा कितीतरी सामान्य भागामध्ये त्याची माहिती नसायची आणि त्यापासून ते वंचित राहायचे. मग लहानपणापासून एकच होतं, या सर्व स्पर्धा परीक्षा ज्यावेळेस समजा प्रत्येक बालकाला जर माहित पडल्या, प्रत्येक विद्यार्थ्याला माहित पडल्या आणि त्याला प्रॉपर असं अचूक गायब जर झालं ना, तर हे टॅलेंट ग्रामीण भागातलं ना देश पातळीवर गाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ध्येय एज्युकेशन फाउंडेशनची संकल्पना सुचली गेली आणि आज लगातार अहोरात्र 12 वर्ष 13 वर्ष कमीत कमी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ग्रामीण मधल्या भागातील विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी कार्य करते. सर, जर तुम्ही म्हणत असता की एकच ध्येय विद्यार्थ्यांचा विकास, तर या वाक्याचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे? एकच ध्येय विद्यार्थी विकास या वाक्यामध्येच व्यापकता दडलेली आहे. ध्येय काय आहे? एकच आहे. कुणासाठी आहे? तर विद्यार्थ्यासाठीच आहे. म्हणून त्याचा आमचा ब्रीथ आहे, एकच ध्येय विद्यार्थी विकास काय ब्रीथ आहे. आमचा मोटो काय आहे? महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शैक्षणिक दृष्ट्या देश पातळीवर पहिला आला पाहिजे. आणि युपीएससीच काय तर देश पातळीवरच्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये 50% यशाचा वाटा आमच्या महाराष्ट्रात असतो. मॅडम जी, हे जर सांगायचं म्हटलं तर शहरे लोकांच्या अंगा उभा राहतील, कारण हे स्वप्न शेतीच्या पलीकडचे. ज्यावेळेस आमच्या महाराष्ट्रामध्ये 1000 मुलांचा देशामध्ये युपीएससीचा निकाल लागतो आणि 1000 मुलांची यादी लागते, तर आमच्या नगण्य संख्या असते. अंकतालिकेमध्ये यशाचा वाटा खूप मायनस पॉइंट वाचतो. आम्हाला तो भरून काढायचा. म्हणून आम्हाला प्रेरणा काय आहे? आमचं प्रीत एकच ध्येय विद्यार्थी विकास आहे, पण प्रेरणा काय आहे?
महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देशाच्या पलीकडे देशाच्या पटलावर पहिला आला पाहिजे शैक्षणिकदृष्ट्या, आणि युपीएससी मध्ये नव्हे तर देश पातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत 50% सहभाग. पाहिलं तर हे स्वप्न क्षितिजाच्या पलीकडे आहे. प्रत्येकाची नजर ही कितीपर्यंत जाते? क्षितिजापर्यंत. स्वप्न पाहतात क्षितिजापर्यंत. आम्ही क्षितिजाच्या पलीकडची स्वप्न महाराष्ट्राला पाहत आहोत. तर मेहनत, जिद्द आणि त्याग तेवढ्याच ताकदीने जर पलीकडे केला तर आमचं हे एकच ध्येय, विद्यार्थी विकास, सर्वांगीण विकास, क्षितिजाच्या पलीकडचं स्वप्न जे आम्ही 2035 चं टार्गेट ठेवून करतोय आणि अभिमानाने सांगतो त्याची चाहूल 2029-30 लागणार आहे. आणि महाराष्ट्र आमचा युपीएससीच काय, मग ऍडव्हान्स जीई मध्ये असेल, नीट मध्ये असेल, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आमचा महाराष्ट्र 50% सहभागी असणार आहे. आणि आमच्या महाराष्ट्राला भूमिपुत्र सर्व IPS आणि अधिकारी असणार आहे. आणि आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफला देशावरच काय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणार आहे. हे एकच ध्येय विद्यार्थी विकासाचं अंतिम ध्येय आहे. सर, आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या का आहेत? छान प्रश्न आहे माझ्यासाठी. ज्या सिस्टीम मुळे ह्या महाराष्ट्राचं किंबहुना देशाचं स्वप्न पाहिलेलं आहे, त्या UPSC, MPSC किंबहुना अदर अनेक परीक्षा त्याचा बेस जिथून तयार होणार आहे, जिथून ते मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे, कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी, आनंद स्वतःच्या मनामध्ये निर्माण होणार आहे, ते म्हणजे आय एम विनर. पहा, आय एम विनर शब्दातच बघा काय आहे, मी विजेता आहे. जो मुलगा वयाच्या 6व्या वर्षापासून या प्लॅटफॉर्मला विटनेस करणार आहे, स्वतःला त्या दिवसाच्या यशाच्या पायरीवरचं पहिलं पाऊल टाकणार आहे यशानं, प्रगतीनं, ते आय एम विनर स्पर्धा परीक्षा. ही परीक्षा स्टेट लेवलला सध्याला मर्यादित आहे आणि ती टोटली फक्त स्पर्धा परीक्षेवरच काम करते. इतकं मायक्रो प्लॅनिंग आहे त्याचं आणि म्हणून तिला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण येणारा प्रत्येक कलेक्टर, प्रत्येक IPS, प्रत्येक अधिकारी ह्या आय एम विनर मधून घडणार आहे आणि आमच्या महाराष्ट्राबरोबर देशाचं बी वैभव वाढणार आहे किंवा राष्ट्र निर्मितीचं मोठं कार्य ह्या प्लॅटफॉर्मवरून होणार. आय एम विनर ही परीक्षा पूर्ण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि त्याला जी जोड परीक्षा आहे, काय होतं, कॉम्पिटिशन मध्ये सर्रास वर्गामध्ये 20 मुलं असतील तर हुशार कुशाग्र 10 मुलं अशी की त्यांनाच त्या कॉम्पिटिशनची संधी भेटते आणि बाकीच्यांना सांगितलं जातं मोस्टली की बाबा वर्गातला अभ्यास झाल्यावर तुला नंतर संधी देतो. पण त्या मुलांना पण मॅडमजी उद्या भविष्यामध्ये स्पर्धेला सामोरं जायचे. 90% वाल्याला स्पर्धा भेटणार आहे कॉम्पिटिशनची, आमच्या 40% भेटणाऱ्याला भेटणार नाही असं कुठं आहे का? जगाचा इतिहास आमच्या महाराष्ट्राचा वाटला तर 10वी नापास पण कलेक्टर आहेत. त्यांनी जिद्द दाखवली, पुन्हा 10वी नापास पण, 12वी नापास पण IPS आहेत आणि सिद्ध करून दाखवलंय. पुन्हा असं म्हणता येणार नाही की कमी मार्क पडले म्हणून त्याला स्पर्धा नाही, तो मागे मुळीच नाही. त्या मताशी आमची सिस्टीम आहेच नाही. प्रत्येक बालक शिकू शकतो, स्वतःची ताकद आजमावू शकतो स्पर्धा परीक्षेत आणि स्वतःला सिद्धही करू शकतो. मग असे हे 2 प्लॅटफॉर्म आहे. हे आय एम विनर कॉम्पिटिशनचा एक्झामचा पार्ट आहे. त्याच्यातही ज्याला संधी आहे, ज्याला इच्छा आहे, त्यांनी सरसकट बसू शकतो. कारण आम्हाला लगेच काय तिथून कलेक्टर नाही घडवायचं. जन्मला म्हणजे लगेच पळतो नाही. क्रांतीचे, प्रगतीचे आणि उन्नतीचे टप्पे असतात. जन्मल्यानंतर थोडं रांगणार आहे, धडपडून उठणार आहे, बोबडे बोल बोलणार आहे, अनुकरण करणार आहे, मग तो पळायला लागला. पण एकदा पळायला लागला तर हमतो का पणच शिकवायची गरज आहे का? बिलकुल नाही. तसंच हे सिस्टीम त्यांचं काय बेसिक आहे. तिथं ते जन्म घेत आहेत, तिथे उड्या मारतायत, थोडे धडपडतायत, थोडं खर्चटतंय आणि सरावानं ते स्वतःला सिद्ध करतायत आणि सरावाने कोणती गोष्ट शक्य असते. आपण जर जनरल विचार केला की आपल्या या कुठल्या बी भूमिकेमध्ये आपण डायरेक्ट परफेक्शन नाही मिळत आणि विद्यार्थी आजन्म हा विद्यार्थीच असतो, प्रत्येक माणूस. म्हणून आय एम विनर ही स्पर्धा परीक्षा त्याला UPSCला किंवा देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्यासाठी, ते आव्हान सहजपणे स्वीकारण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी खूप महत्वाची. आणि ह्याच्यामधला जो अभ्यासक्रम स्वतः ध्येय अकॅडमीने केलेला आहे. सर, तुम्ही तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खूप स्पर्धा परीक्षा किंवा जे परीक्षांची तयारी असते त्याच्याबद्दल
मोफत तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता आणि त्यांना त्या परीक्षांसाठी तयार करता, तर त्याचा तुम्हाला काय फायदा होतो? आता महाराष्ट्रामध्ये आपलं जे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन काम करतं हे निस्वार्थी काम करतं आणि स्वयंप्रेरणेने करतं. कोणी हे स्वप्न लादलेलं बिलकुल नाही. हे आमच्या जीवनामध्ये जे संघर्ष झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठंतरी वाटलेलं आहे की माझ्या मुलाला ज्ञानाची गरज आहे. गरुड झेप घेण्याची पंखामध्ये जर बळ दिलं एखाद्या मार्गदर्शनातून तर ते गरुड झेप घेऊ शकतं, गगनभराडी घेऊ शकतं. आणि त्याच्या गावाचं नाव, आईवडिलाचं नाव, गुरुजनाचं आणि शाळेचं किंबहुना अख्ख्या आपल्या महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजू शकतं. मग ह्या मुलांना जर त्या सुविधेमुळे त्याचा विकास खुंटलेला आहे, प्रगती थांबलेली आहे आणि विद्यार्थी ही पालकाची किंवा वैयक्तिक कुटुंबाची संपत्ती मुळीच नाहीये. ती आमच्या महाराष्ट्राची संपत्ती आहे, आमच्या देशाची संपत्ती आहे. मग त्या संपत्तीला उद्याचं भविष्य आहे देशाचं, तर त्याला योग्य गाईड झालं. कारण सक्सेसचे कानमंत्र दोनच आहेत मॅडम. एक म्हणजे वंडरफुल प्लॅटफॉर्म पाहिजे स्ट्रॉंग, आणि दुसरा काय पाहिजे, गायडन्स पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. मार्केटमध्ये जर आज पाहिलं तर ऑपोजिट आहे. प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग असला तर गाईड विकर आहे. तेवढं तो क्षमतेने देत नाही, कंजूसपणा ठेवून महाराष्ट्रात लोकांना मोठं करत नाही. तो ज्ञान असतं त्याच्याकडे पण देण्याची वृत्ती नसते. कधी कधी उलट आहे, गाईड इतका स्ट्रॉंग आहे, इतका मजबूत आहे, पण प्लॅटफॉर्मच काय विकर आहे. जर माळ रानावर शेती जर ऊस पिकवायचं म्हटलं तर शक्य आहे का? त्याला सुपीकता बी लागेल आणि त्याला तेवढं तंत्रज्ञान पण विकसित करून ते पिकवायला. तसंच आहे एज्युकेशन मध्ये, वेगळं नाही. जगात कुठल्याही प्लॅटफॉर्मला सक्सेसचे कानमंत्र दोनच आहे. प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग पाहिजे आणि गाईड बी स्ट्रॉंग पाहिजे. प्लॅटफॉर्म तर ध्येय अकॅडमीचा आहे, निस्वार्थी स्वप्रेरणेने केलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. मुळात ही सिस्टीम आमच्या विद्यार्थ्यांची, पालकांची आणि गुरुजनांची आहे, कुणाची मक्तेदारी नाहीये. शेंडगे सरांनी हे रोपटं लावलंय, ते मालक मुळीच नाहीये, ते हितचिंतक आहे. पडद्या माग या सिस्टीमचा सपोर्टेड आहे. खरा मालक आमचा विद्यार्थी आहे, आमचा पालक आहे, आमचा गुरुजन आहे, आमच्या शाळा आहे, आमचं प्रशासन आहे. म्हणून या प्लॅटफॉर्मवर जर ते एकच बाब कमतरता आहे, तो ड्रॉबॅक आहे, ती दरी आहे, म्हणजे गायडन्सची. प्लॅटफॉर्म तो दिलेला आहे. मग ते मोफत जर मुलांना नेला त्याच्यापर्यंत ज्ञानाचं, कारण ज्ञानाच्या गंगेच्या दारावर त्या मुलाला नाहीच आणलं तो ते अमृत कसं पिल, आणि तो जर नाही पेला तर तो मोठा कसं होईल. ज्ञान हे सर्वसंपन्न आहे, सर्वांगीण विकासाचं ज्ञान आहे. शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि आजच्या काळाला इंटरनॅशनल पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, देश पातळीवर शिक्षणाला मोठी. आज बेरोजगार सर्व म्हणताय, पण कारण त्याला योग्य गाईड झालं नाही. पण आम्हाला जी मुलं ताकदवान, सशक्त, प्रतिभावान, प्रज्ञावान अशी बलशाली बनवायचे, त्याला त्याच ताकदीचं गाईड करायचंय. कारण स्वप्न काय आहे, महाराष्ट्र देश पातळीवर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये 50% यशाचा वाटेकरी पाहिजे. स्वप्न छोटं आहे का? आणि ते काय असं झोपून नाही पाहिलेलं, उघड्या डोळ्यानं तिच्याच्या पलीकडे स्वयंप्रेरणेनं पाहिलेलं सिस्टीमने. सिस्टीमच्या नावात ध्येय आहे, तिच्या ज्या माध्यमातून काम करते त्या अकॅडमीचं नाव ध्येय आहे आणि महाराष्ट्राचे ध्येय लपलेली अकॅडमी म्हणजे ध्येय अकॅडमी, ध्येय फाउंडेशन आहे. आज मुलं स्वतः हक्कानं तिथे शिकतायत, तो कॉल करू शकतो. म्हणून आम्ही मोफत योजना अशा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, दुसऱ्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्याला पण तयारी होते. आणि आज मोफत शिक्षणामुळं प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची ताकद या प्लॅटफॉर्मवर आजमावण्याची संधी उपलब्ध झाली. म्हणून फक्त मोफत शिक्षण, त्याचा अर्थ असा आहे की त्यांना शक्य नाही, पण मी असं नाही केलं की शिक्षण मोफत दिले म्हणजे ग्रामीण भागासाठी दिले. भेदभाव नाही. आमचा महाराष्ट्र पूर्ण एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला आपण कोणतरी छोटासा घटक आहे असं नाही. आज लोक विभक्त कुटुंबात बाटलेले गेले आणि त्यांना त्याच्यात विश्व वाटतं. जेव्हा संकट येतं ना तेव्हा मॉप लागतो, माहोल लागतो. आमच्या महाराष्ट्राला असं बनवायचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तो गाजला पाहिजे आणि 2035चा अंतिम ध्येय आहे. म्हणून मोफत शिक्षणामुळे आमच्या मुलांमध्ये गुणवत्ता सिद्ध झालेली आहे आणि ते स्वतःला बी सिद्ध करतात. म्हणून आम्ही मोफत शिक्षण दिले आहे. बरोबर सर, जे तुमचं भारतावर प्रेम आहे किंवा तुम्ही जे मोफत शिक्षण देताय त्यावर तुम्ही जितके म्हणजे निस्वार्थी आहात ते ऐकून खूपच छान वाटलं.
त्यासाठी तुमचं खरंच अभिनंदन की तुम्ही खूप छान काम करताय. सर, जे विद्यार्थी सलग 3 वर्ष मेरिटमध्ये येतात तर त्यांच्यासाठी आपल्या भारतामध्ये एक म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्यासाठी 2030 नंतर एक योजना आहे, तर त्या योजनेबद्दल माहिती सांगा. हा खूप छान प्रश्न आहे मॅडम जी. हा कारण जे स्वप्न 2035चं पाहिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सुरुवात ज्यावेळेस केली होती ना 2012ला, तर कुठंतरी आम्ही खेड्यामध्ये मित्रमंडळीच्या शाळेवर, नातेवाईक शिक्षकांच्या शाळेवर किंवा आपलं सहज ऐकतील आणि मुलांच्या हिताचं आहे, आपल्या शाळेच्या हिताचं आहे किंवा महाराष्ट्राच्या शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचं आहे, जे ऍक्सेप्ट करतील त्यांना आम्ही हे प्रोजेक्ट देतो. राज्यरूपी व्याप्त 2021 नंतर सुरू झाला, ज्यावेळेस लाखोनी मुलांनी या स्पर्धेला सहभाग घेतला. आज 2 लाख मुलं या स्पर्धेतून स्वतःची ताकद आजमावत आहे. पण हे काम करत असताना सुरुवातीला मोफत सुविधा नव्हत्या. जसं जसं मुलांना ही गरुड झेप घेताना पंखांना बळ पाहिजे किंवा काही ड्रॉबॅक दरवर्षी सापडत तसं आम्ही देत गेलो. मग ऑनलाईन क्लास असतील, ऑनलाईन सुविधा असतील, त्या मोफत सुविधा आम्ही देत गेलो. मग आमच्या लक्षात आलं की ही ताकद अजूनही अपुरी पडते, स्वप्न स्थितीच्या पलीकडचं आहे आणि एवढं मोठं स्वप्न आहे तर आम्हाला तेवढी तयारी करावं लागेल. आता ही आम्ही ऑनलाईन क्लास दिले तरी, ऑनलाईन टेस्ट दिले तरी, उद्बोधन वर्ग दिले तरी आम्हाला काय वाटतं की अजून आम्हाला मुलं कुठं राहिले ते माहीत पडलं पाहिजे. मग शिबिर राबवतो, वेगवेगळे उपक्रम राबवतो. तसं आंतरराष्ट्रीय विद्यालय अर्थात इंटरनॅशनल स्कूल हा त्यातला एक भाग आहे मोफत सुविधेचा. आणि याच्याबद्दल तुम्हाला शेअर करताना खूप आनंद वाटेल. ही कल्पना 2025 चालू आहे आणि ही कल्पना 2000 शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी सुरुवात झालेली. आता ही संकल्पना मुळापासून जे युपीएससीचं टार्गेट आहे किंवा देश पातळीच्या स्पर्धा परीक्षा 50% वाटा आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी स्वप्नापासून आम्ही कमी राहू नये किंवा आम्ही तिथवर पोहोचू नये असं मनात जर आलं तर आपल्याकडे ड्रॉबॅक पाहिजे, ड्रॉबॅक भरून करण्याची ताकद पाहिजे. मग आम्ही यावर्षी विचार केला, मोठा विचार केला प्रेरणेनं की इंटरनॅशनल स्कूल 2000 शैक्षणिक, आता इंटरनॅशनल मध्ये कोणती मुलं असतील, शैक्षणिक वर्ष 2024-25 त्याची परीक्षा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये आत्ता झाली. या 2 लाखाच्या मुलातून जी पहिली मुलं गुणवत्ता यादीमध्ये टॉप ऑफ 100 मध्ये असतील ती मुलं ग्रेडिंगच्या लिस्टमध्ये पहिल्यांदा असतील. आंतरराष्ट्रीय शाळा ही 2027 पासून खरी सुरुवात होणार आहे. 2030 आम्ही का लिहिलंय तर इन केस थोडं मागं पुढं झालं तरी आमचं सुरू 2027 होणार आहे, पण व्यापकतेने 2030 सर्व सुविधेशी उपलब्ध होणार आहे. तर 3 वर्ष लगातार म्हणजे 2025च्या परीक्षेतलं ग्रेडिंग होणार पहिलं, त्यात 100 मुलं निवडणार. समान गुणामुळे 133 मुलं यावर्षी निवडलेत आणि त्या मुलांचं अभिनंदन. आता दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू झाले, त्याची परीक्षा जानेवारी 2026 मध्ये पहिल्या वीकमध्ये होणार आहे. आता येणाऱ्या तर दुसरं ग्रेडिंग होणार, तिथं पण पहिले 100 मध्ये 100 मुलं निवडणार आणि शेवटचं फायनल ग्रेडिंग तर दरवर्षी राहणार आहे कारण इंटरनॅशनल स्कूल काय थांबणार नाही. मग तिसरं ग्रेडिंग आहे 2027च्या परीक्षेमध्ये जानेवारीच्या होणार आहे आणि 3 वर्ष लगातार ज्याने 100 टॉप किंवा टॉप ऑफ 100 मध्ये परफॉर्मन्स दाखवलेला आहे, त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय की लाखो में एक है. लाखो में ते काय 100 आहे, बाकीच्यांसाठी पण सुविधा आहेत, पण तरी 2035चं स्वप्न आम्हाला गाठायचंय म्हटल्यानंतर त्याला तर तयारी तेवढी ताकदीनं पाहिजे, स्वप्न स्थितीची आपल्याकडे ताकद तशीच पाहिजे. म्हणून इंटरनॅशनल हा सर्वात भारी भाग आहे, त्याचं इतकं मायक्रो नियोजन चालू आहे सध्याला. आणि पहिलं हे पुणे जिल्ह्यामध्येच, महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात हे पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिलं राबवलं जाणार आहे आणि त्याचं ओपनिंग 2027 मध्ये होणार आहे. आणि आनंदाची बाब, जे 3 वर्ष लगातार परफॉर्मन्स मुलांनी दाखवले म्हणून डायरेक्ट 100 मुलाला समावेश नाही, कारण समान गुणामुळे कदाचित ती मुलं 200 असू शकतात, 150 असू शकतात, पण आपल्याला घ्यायची किती तर ओनली 100 घ्यायची. तर इंटरनॅशनल स्कूलची पहिली बॅचेस ही किती असणार, 100 मुलाची. पहिलीचे 10 मुलं, दुसरीचे 10 मुलं, तिसरीचे 10, असं करत 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 10 वर्गाचे 10 प्लस करत 100 मुलं असणार आहेत. पण 3 वर्षाच्या ग्रेडिंग मध्ये मुलं 150 असतील, 200 असतील. मग 100 नोंद करताना ह्या 3 वर्षात तरी परफॉर्मन्स 100 मध्ये दाखवला असेल तरी
चौथी सर्वात शेवटची खुले आम लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या साह्यानं कॉम्प्युटरवर त्या 100 मुलांची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये पालक समोर असणार आहे आणि निकालही समोर लागणार आहे आणि त्यातली 100 मुलं दूध का दूध पाणी 100 मुलं आम्ही त्यातून घेणार आहेत आणि त्या 100 मुलांना शिक्षणासाठी वयाच्या 21 वर्षाप्रती प्रति बालक 65 लाखाची तरतूद आहे. असं नाही की युपीएससी सर्व आहे, कारण सर्वच काय सचिन तेंडुलकर बनणार नाहीयेत किंवा कदाचित माधुरी दीक्षित बनणार नाहीत, कदाचित डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बनणार नाही, कुणी सैनिक मध्ये मोठ्या लेवलला जातील, कुणी ऑलिम्पिक असतील. आपल्या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपलं स्थान कमी आहे, त्यातून ऍथलीट्स मध्ये काही विद्यार्थी करतील, कुणी क्रिकेटर सचिन तेंडुलकर म्हणतील. म्हणजे तिथं 100 मुलांना त्यांच्या कलेनुसार, त्यांच्या सर्व ॲबिलिटीनुसार, त्यांच्याकडे असलेल्या सुप्त गुणानुसार दिशा भेटणार आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे तिथं सर्व PhD धारक म्हणजे त्या क्षेत्रातली सर्वात उच्च पदवी घेणारे मार्गदर्शक टीचर असणारे लेक्चर आणि त्या प्रत्येक वळणावर प्रत्येक टप्प्यावर त्याचा हौसला कसा वाढेल, त्याचा कॉन्फिडन्स कसा डेव्हलप होईल आणि तो बलशाली शक्तिशाली सर्वात मोठा विद्वान तो आमचं बालक कसं घडेल याच्यासाठी त्याच्याला असणारं शिक्षण वेगवेगळ्या सत्राचं आहे. संगीतमध्ये पण काही काही विशारद होऊ शकतात, कोणी डान्समध्ये होऊ शकतं, कोणी साहित्यात होऊ शकतं. म्हणजे तिथं असं बंधन नाही. 2030 पर्यंत आमचे 6 विभाग आहेत. जसं पहिला विभाग तिकडे नागपूर आहे, दुसरा अमरावती आहे, तिसरा छत्रपती संभाजीनगर आहे, चौथा इकडे नाशिक आहे, पाचवा आमचा पुणे आहे आणि 6वा आमचा कोकण आहे. 6 विभागामध्ये इंटरनॅशनल 6 स्कूल होणार आहेत. पहिल्या वर्षी 100 घेतले, ज्यावेळेस 6 इंटरनॅशनल स्कूल चालू होतील तो प्रत्येक विभागातून 100 मुलं घेणार. तो मुलगा नक्षलवादी भागातला आहे की आदिवासी भागातला आहे किंवा ग्रामीण भागातला आहे किंवा अजून कुठला आहे मुळीच आम्हाला माहित नाही. आमच्या महाराष्ट्रातलं प्रत्येक बालक आमचं आहे. आमचं हे कुटुंबातलं ते एक बालक आहे, सदस्य आहे आणि त्याला मोठं बनण्याचं आमचं परम कर्तव्य आहे. म्हणून आम्ही 6 इंटरनॅशनल स्कूल चालू करणार आणि 600 मुलं घेणार. मग 2030, 31, 32 असं 5 वर्ष 600 मुलं दरवर्षी घेतले तर जवळपास 3000 मुलं भेटत आहेत आणि ह्या 3 वर्षातले जवळपास 400 मुलं भेटत आहेत. म्हणजे 3400 मुलं आमच्याकडे असतील आणि एकदम टॉप 100 मध्ये लॉजिक टेस्ट मधून पण त्यांनी पार केलेलं असणार आहे आणि या टप्प्यावर वळणावर प्रत्येकाने कॉन्फिडन्स डेव्हलप करणार आहे. तर काय देशाचं नाही, त्या राष्ट्राचं नाही तर जगाचं भविष्य निर्माण करू शकतात. मोठ्या आशेनं आम्ही ते काम करत आहोत आणि त्याच्यासाठी कुठल्या पालकाला शिक्षणाचा खर्च उचलायचा नाही. आणि अजून खाली ग्रामीण मध्ये जाणार आहेत, जिथं 2000 गावाची लोकसंख्या आहे, तिथं 300-250 मुलं एकत्र शिक्षण घेऊ शकतात. यांच्यासाठी पण विजेता घर हे शिक्षण आपण त्याला मोफत देणार आहे आणि आमचा महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य, आमच्या भारत देशाचं उज्ज्वल भविष्य या ध्येय एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर, ज्ञानपीठावर, आंतरराष्ट्रीय शाळेतून, विजेत्या घरातून आम्ही पाहत आहोत. असं आमचं आंतरराष्ट्रीय शाळेबद्दलचं विजन आहे आणि तोच अभ्यासक्रम त्यातलाच आम्ही काही अंश आम्ही खाली शेवटच्या तळापर्यंत देणार आहे. जसं जसं त्यांना ज्ञान घेण्याची ग्रॅस्पिंग पॉवर असेल तसं तसं त्या ताकदीनं आनंदही वाटलं पाहिजे, रोजगार वाटलं पाहिजे, त्याला तणाव आला नाही पाहिजे, असं त्याला शिक्षण द्यायचंय. तो मोठी ताकद दाखवू शकतो. पण त्याच्या मनाजोगं त्याच्या कलेनं शिक्षण जर दिलं तर शिक्षणाची क्रांती होऊ शकते, ती लाट येऊ शकते आणि हे स्वप्न आम्हाला ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मधून घ्यायचं आहे. येस मॅम. खूपच छान सर. जे तुम्ही ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे फ्री शिक्षण किंवा शिक्षणाचा जो सर्वांना लाभ देतात त्याच्यातून खूप असं घेण्यासारखं आहे आणि तुम्ही खूपच छान सांगताय. तर सर तुम्ही सुरू केलेला आदर्श शिक्षण आणि आदर्श शाळा हा पुरस्कार का महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? आपले ध्येय एज्युकेशन फाउंडेशन हे टोटल सोशल वर्कर आणि ते एज्युकेशन सेक्टर. आम्ही हे काम करत असताना सर्वांना सोबत घेतलं तरच का जगात असं कुठलीच गोष्ट एकट्याने करून मोठं होत नाही. जन्मतः प्रत्येकाकडे वेगवेगळी कला आहे, वेगवेगळं नॉलेज आहे, टॅलेंट आहे. हेच जर एकत्र समूहाने आलं तर त्यातून क्रांती. आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं असं एकट्या कुठल्या व्यक्तीमुळे नाही. कोणी असहकाराचा लढा दिला, कोणी अहिंसेने आंदोलन केली,
कोणी क्रांतिकारी चळवळी पण करून लढा दिला. म्हणजे वेगवेगळ्या टॅलेंटनं त्याला ताकद दिली आणि तेव्हा आम्हाला 350 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. अभिमान आहे आम्हाला सर्वांचा, प्रत्येकाचा. तसं इथं जर ध्येय अकॅडमीचं स्वप्न हे महाराष्ट्र विकासाचं, शैक्षणिक विकासाचं, राष्ट्र निर्मितीचं आहे, तर प्रत्येक थरातून, प्रत्येक असणाऱ्या डिपार्टमेंट मधून आम्हाला नॉलेज भेटलं पाहिजे, मार्गदर्शन. शिक्षणाची गंगा मुलांच्या मुखापर्यंत आणि आमच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं अथक परिश्रम घेऊन जाणारे आमचे गुरुजन आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात का म्हटलं जातं? त्याचं कारण काय आहे? तर आई वडिलांनंतर आपलं पहिलं कोण असतं? शाळा पहिली आपली कुटुंब असतं आणि तिथं जे आई वडिलांचं जे भूमिका बजावतात ते गुरुजन असतात, शिक्षक असतात. आणि मी स्वतःच आणि नव्हे तर आमची सिस्टीम प्रत्येक शिक्षकाचा खूप आदर करते आणि अफाट प्रेम शिक्षक आमचं आहे. त्यांच्यामुळेच हे जे जग आहे एका दिशेने चाललेलं आहे प्रगतीच्या, त्यामध्ये त्यांचे एफर्ट आहे, त्यांचा अथक परिश्रम आहे. मग अशा गुरुजनांच्या पाठीवर शब्दास्तीची थाप देणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांनी केलेल्या कामाचं कौतुकही करणं आद्य कर्तव्य आहे. आणि अशा उदात्त हेतूने, निस्वार्थी भावनेने या बालकाला योग्य आकार देण्याचं काम, एक आई म्हणून भूमिका, एक पालक म्हणून भूमिका, एक दिशादर्शक म्हणून भूमिका, जी भूमिका जे साकारतात, सर्व भूमिका साकारतात आणि त्यांच्याकडे विविध गुणांचं प्रदर्शन त्या मुलांच्या विकासासाठी करत असतात. शाळेमध्ये जर एखादी गोष्ट त्यांना आनंदायी दिसत असली तर नाचून गाऊन पण शिकवावं लागतं. ह्या कला पण त्यांच्याकडे असतात. एखादा सायंटिस्ट बनावा आणि ते एखाद्या मुलाकडे तेवढी ताकद असेल तर त्या पद्धतीने त्याला कला देतात. एखादा जर पोलीस क्षेत्रामध्ये मोठा अधिकारी लहानपणापासून मुलांना होतो आणि तसं वाटलं त्याकडे व्यक्तिमत्व त्या आकारानं त्याला दिशा देतात. म्हणजे गुरुजनांकडे नाना प्रकारच्या विविध गुणदर्शनाचा साठा असतो आणि ते निस्वार्थीपणे मुलांच्या मुखामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान हे आपलं सर्व काही सौभाग्य आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी त्या तालुक्यावर, त्या जिल्ह्यामध्ये 356 तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाचा आणि जिल्ह्यातून एका शाळेचा आम्ही आदर्श शाळा म्हणून आणि आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करतो. आणि मॅडम, याला कुठलेही शुल्क फॉर्म भरण्यासाठी, नामांकन करण्यासाठी घेतलं जात नाही. आमचा व्यवसाय नाहीये. आमची ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे, एक चळवळ आहे आणि महाराष्ट्रातल्या विकासासाठी निस्वार्थी काम करते. स्वप्न स्वतः टिकलेलं आहे आणि त्याला घेऊन पुढे जाण्याचं काम पण तेवढ्या ताकदीने होते. म्हणून आम्हाला त्या पुढच्या, आणि आता शासकीय पातळीवर पुरस्कार आहेत ना, पण त्याला लिमिटेशन आहे. मग कितीतरी असे होतात की त्या गुणांकामध्ये नाही बसलं की मग नैरवस, किंवा काही लोक तर इतकं चांगलं काम करतात, एवढे चांगले शिक्षण झालेले, चांगलं टॅलेंट असणारे, विविध उपक्रम राबवणारे, कधी कधी त्याच्यापासून पण वंचित राहिले असतात. आणि आपल्या सिस्टीममध्ये कमिटी आहे, समित्या वेगवेगळ्या, त्या स्तराला जाऊन त्या शिक्षकाची शाळा, त्या गुरुजनांचं असणारं कार्य, त्या शाळेचं असणारं व्यक्तिमत्व आणि तिथं मुलांना भेटणारी ऊर्जा, मुलांनी मिळवलेली अचिव्हमेंट, या नाना प्रकारच्या प्रश्नांद्वारे आमचा सर्वे करतो. असं म्हणायची गरज नाही कोणाचा वशीर लावून पुरस्कार मिळवायचे, बिलकुल नाही. ज्याच्याकडे आहे ना ते मशालातून बी नाना काही खणखणीत वाजणार आहे, कारण टीव्हीवर कॅरेक्टर्स आहेत. आणि अशांचा सन्मान दरवर्षी होतो. मग ते लिमिटेशन काय 356, पुढल्या वर्षी 356, पुन्हा 356, आणि ज्या महानगरपालिका आहेत त्यातून पण आम्ही 22 महानगरपालिकेतल्या शिक्षकांचा त्या ठिकाणी सन्मान करतो. सुट्टीच्या काळामध्ये घेतला जाणारा वैदिक मॅथ्स किंवा इंग्लिश टीचिंग, कोडिंग क्लासेसचा याचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो? निश्चित खूप चांगला परिणाम होतो मॅडम. काय होतं, शिक्षण हे निरंतर चालतं.
आणि ते सातत्याने ते थांबणार नाही. आणि मग कुठंतरी मुलांनी कंटिन्यू अभ्यास केला आणि मध्येच महिन्यावर गॅप पडला तर तो दिवस परत मुलांच्या आयुष्यामध्ये येणार असतो. आणि त्या फावल्या वेळाचाही सदुपयोग झाला पाहिजे, त्याच्या बुद्धिमत्ता वाढवायला, त्याची अबिलिटी वाढवायला, त्याचं नॉलेज वाढवायला. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन आयाम विनर स्टेट लेवल परीक्षा आणि विनर ऑफ द इयर स्टेट लेवल परीक्षेसाठी जे विविध उपक्रम राबवते, सर्व मोफत सुविधा, त्यातला एक मोफत सुविधाचा हा प्रकार. दिवाळी सुट्टीत काहीतरी अभ्यास असतो मुलांना, पावसाळी सुट्टी असते त्याच्यात पण अभ्यास असतो, कारण जून ते एप्रिल हे अकॅडमी इयर असतं. त्याच्यामुळे त्यामध्ये काही ना काही अभ्यास शाळेचा अकॅडमीचा असतो किंवा आपल्या परीक्षेचा बी असतो. पण उन्हाळी सुट्टीत काहीच अभ्यास नसतो. एकदा 15 सेकंड वीक मध्ये एप्रिल मध्ये परीक्षा झाली की नंतर मुलं 15 जूनलाच अकॅडमी इयर नवीन जॉईनिंग करतात. आणि मग हा जो 1.5 महिन्याचा कालावधी आहे, प्रेशर नको, पण त्यांना शिक्षण प्रवाहात ठेवलं पाहिजे, त्यांचा क्षण वाया नाही गेला पाहिजे. म्हणून नेहमी म्हणतात ना, व्यापाऱ्याने वाया घालू नये कण आणि विद्यार्थ्याने वाया घालू नये क्षण. तो क्षण त्याचा परत येऊ शकत आणि मग तो क्षण त्याचा भरून काढण्यासाठी आणि एक नवीन वर्षाची सुरुवात होताना एक माहोल तयार होण्यासाठी, एक वातावरण निर्मिती होण्यासाठी त्याला आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या क्लासचं त्याला नॉलेज देतो. जसं वैदिक मॅथ असेल, मॅथमॅटिक्स मध्ये अनेक डिपार्टमेंट वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही कधी कधी बेसिक गणित घेतो, कधी कधी ऍडव्हान्स गणित घेतो, कधी कधी वैदिक मॅथ, कधी कधी फॉर्म्युले, सूत्र, असं आम्ही 30 ते 31 दिवस त्याला आम्ही त्याचे ऑनलाईन क्लास घेतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घरी बसून त्यांना शिक्षण सहजपणे मोफत घेता येईल आणि आपले पालक घरी आल्यानंतर सायंकाळी सहज पालकांसोबत त्या क्लासला जॉईन होता येईल. किंबहुना पालक नसतील, मीच झाला क्लास तर रेकॉर्डिंग क्लास त्याला उपलब्ध करून, असा हा कोर्स आम्ही हा कोर्स म्हणतो. वर्षभर जे फ्री देतो, ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन क्लास, त्याला डिजिटल ऍप देऊन जवळपास 40,000 गोष्टी फ्री देतो आपण. पण हा जो कोर्स असतो त्यासाठी विनाकारण पैसे 10-15 मालकांच्या व्हायला जाऊ नये, सेव्हिंग व्हावी आणि एक अचूक दिशा मिळावी म्हणून ऍडव्हान्स मॅथ, बेसिक मॅथ, ऍडव्हान्स इंग्लिश, बेसिक इंग्लिश, ऍडव्हान्स कॉम्प्युटर आणि बेसिक कॉम्प्युटर याच्यावर मुलांनी ते शिकून चालणार नाही. टेक्नॉलॉजी झाली पाहिजे. हे तंत्रज्ञानाचं हे जनसागर आहे, महासागर आहे आणि त्याच्यामध्ये मुलं कुठंतरी त्यांची दिशा होऊ नये, बरकटू नये, न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये, त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होऊ नये म्हणून त्यांना तंत्रज्ञानानंही विकसित करण्याचं काम आपली सिस्टीम करते. ऑलरेडी वर्षभर डिजिटल ऍप वापरणे, ऑनलाईन क्लास जॉईन करणे, त्यांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवणे, हे सर्व डिजिटल आपण फ्री मध्ये मुलांना शिकवले. ते हाताळत मुलं सरावाने ते एक्सपर्ट झालेले. पण ह्या उन्हाळी कोर्स मध्ये कुठलं धडपड नसतं. हा ध्येय अकॅडमीचा महाराष्ट्र फ्री कोर्स असतो आणि जगाच्या पाठीवर या मोफत योजना देणारी भारत देश नाही म्हणत मी, महाराष्ट्र नाही, जगाच्या पातळीवर ह्या पृथ्वी तलावर मोफत, निस्वार्थ आणि मोठा हेतू सोडून काम करण्याचे काम फ्री मध्ये ध्येय एज्युकेशन फाउंडेशन एकमेव करते आणि ते आपल्या महाराष्ट्रातला अभिमान आहे. सर्व या सिस्टीम सर्वांची असल्यामुळं आम्ही ते सर्व मुलं पुढे स्तरातून आली पाहिजे म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याला या क्लासचं टाइम टेबल बनवून त्याच्या वेळेनुसार त्यांनी त्या ठिकाणी फॉलो करून त्याच्या गुणवत्ता वाढवतो आणि 15 जूनच्या अगोदर हा कोर्स होत असल्यामुळं मुलं एकदम काही शिक्षणापासून बाहेर राहत नाही. ते टप्प्याटप्प्यानं या आदर्श शिक्षणाचं बी नॉलेज देते. आणि अजून अभिमान आहे की येणाऱ्या काळामध्ये हे कोर्स जर परिपूर्ण झाले तर इतर मुलांसाठी अजून वेगवेगळे कोर्स आम्ही देणार आहोत. आणि या आयाम विनर आणि विनर ऑफ द इयरच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्तही वर्षभर आम्ही बरेच काही अशी काही मोटिवेशनल स्पीच देतो महिन्याला. प्रत्येक महिन्याला टेस्ट असते. मग या कोर्सचा उपयोग तर होतोच, वर्षभर त्याचा होतोच, पण त्याच्याबरोबर मोटिवेशनल स्पीच दिल्यामुळे कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि कॉन्फिडन्स डेव्हलप होताना घरात कसं वागायचं, अभ्यासाचे संस्कार, आतापर्यंत पाया पडणं, नमस्कार करण्याचे संस्कार ठीक आहे, पण आज मुलाला अभ्यासाचे संस्कार महत्वाचे आहेत. तेही ह्या मोफत कोर्सच्या माध्यमातून मुलाला देतो. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन जे आहे ते विदाउट एनी डोनेशन काम करतं.
तर एवढ्या सर्व सर्व्हिस आहेत ते सुद्धा फ्री मध्ये देणं कसं शक्य होतं? हा प्रश्न आजपर्यंत मी कधीच खुला केला, कारण मी माझं महाराष्ट्र हे कुटुंब समजतो आणि या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम चालतात एवढं एज्युकेशनच चालत नाही, याच्या व्यतिरिक्त मी भरपूर काय चालतं. पण आज एज्युकेशनचा भाग आहे म्हणून एज्युकेशनचं बोल. तर यामध्ये खर्चिक बाब एकच, ती म्हणजे पालकांना त्याला लागणारं मटेरियल. आणि सिस्टीमकडे कुठले काय स्वतःचे कारखाने नाहीत, प्रेस नाही आहेत, तिथं टॅक्सेस आहेत, रॉयल्टी आहेत, जीएसटी सर्व काय. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला ते मटेरियल ध्येय पब्लिकेशन यांच्या माध्यमातून त्यांना लागणारं जे काही त्याचे गाईड असतील, त्यांचे काही प्रश्न कोचिंग सेट असतील, हे आम्ही घेतो. पण त्यांचं बी आम्हाला अशी मेहरबानी आहे, ध्येय पब्लिकेशनच्या अध्यक्षा सौ अर्चना शेंडगे आहेत आणि त्यांच्याकडून ते आम्हाला फायदा असं होतो की ते प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये देतात. तर त्यांचा पण हेतू हा महाराष्ट्र विकासाचा. त्यांना पण ह्या पब्लिकेशन मधून मुलांना कमी पैशात चांगलं द्यायचे. मग त्याला लागणारं जे काही मटेरियल आहे ती खर्चिक बाब आहे, पण मिनिमम जे की ब्लँक पेजेस पण तेवढे भेटणार नाही. मग या परीक्षेला जे 2 पुस्तकं असतात ती पुस्तकं पालक प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये घेतात आणि याच्यातून या महाराष्ट्रातली मॅन पॉवर आणि प्रिंटिंग हा खर्च भाव. मग सुविधा आल्या, सुविधेसाठी मी बेसिक लेवलला 2012 पासून आयुष्यामध्ये कुठलंही ना कुठलं प्रॉपर्टी खरेदी आहे, ना कुठला स्वतःसाठी हवस आहे, स्वतःसाठी खर्च आहे आणि एक पत्नी 2 मुलं हे स्वप्न माझं मुळीच नाही. ते पण आज या सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतले. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र, मी महाराष्ट्र अशा पद्धतीने काम करतोय. तर मग त्याला आमच्यासारखे अनेक शिक्षक बांधव जोडले, अनेक शिक्षा भगिनी जोडले शिक्षिका, आणि त्यांच्या माध्यमातून बरंच काम विना मूल्याचं होऊ लागलं. आमचे पालक पण पुढे काम करतात, तिथं आम्हाला 10 रुपये खर्च करायची गरज पडत नाही. आणि मी स्वतः या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मी वापरला, कारण 2012 पर्यंत जेवढं काही माझ्याकडं पुंजी होती आर्थिक स्वरूपात, प्रॉपर्टी स्वरूपात, ही टोटल दान केली. आणि आता माझ्याकडे फक्त वडिलोपार्जित फक्त शेती आहे, त्यातून येणारं उत्पन्न हे सिस्टीमला देतो आणि मी स्वतःही कार्य करतो. माझ्या आयुष्यातलं उत्पन्न असणारं सर्व काय आहे सिस्टीमला बेसिक लेवलला एवढं दिलंय, बेसिक लेवलला एवढं स्ट्रॉंग ती. कारण सुरुवातीला कधी पण इन्व्हेस्टमेंट लागते, कधी पण मोठं कार्य करताना त्या गोष्टी मी माझ्याकडे असणाऱ्या, मग कुठे एफडी असतील, घरी एक 18-20 तोळ सोनं होतं सुरुवातीला, ते आज फुटका मनी पण आमच्याकडे आम्ही हे आमच्या महाराष्ट्रातल्या बालकासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे विनामूल्य एवढं मोठं काम होतं. ते काही आमचे आता ऑनलाईन क्लास आहेत, आमचे शिक्षक बरेचसे मूल्यच घेत नाही आमच्याकडे, आम्हाला पैसे मोजले ऑनलाईन टेस्ट येतात, आमचे शिक्षक तयार करतात. आणि राज्यावरची जी बॉडी आहे, ध्येय अकॅडमीची बॉडी असेल, ध्येय एज्युकेशन फाउंडेशनची कमिटी असेल, हे सर्व शिक्षण क्षेत्रातले माहिर आहेत आणि सर्वांचं योगदानाला कुठलाही मूल्य द्यायचं गरज नाही. आणि मी स्वतः अनेक डिग्र्या त्या शिक्षण विभागातल्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे मुळापासून मुलाला जे गरजेचं आहे ते देतो. पापड पसारा कुठला आम्ही केलेला नाही, कारण कमी वेळेत मोठं यश आम्हाला गाठायचं आहे. त्याच्यामुळं इथे बेसिक लेवलला फाउंडेशन कुठलंही मी डोनेशन घेतलं नाही आजपर्यंत. कुणाकडेही आम्ही कुठली देणगीची पावती मागितली नाही, बिलकुल नाही. सिस्टीम अशा ठिकाणी स्तरावरून 12 वर्ष चाललेले, त्याला कुणाची आता आर्थिक देणगी गरज नाही. स्वतः त्याला मी मजबूत आहे, खंबीर आहे आणि जे काही प्रिन्सिपल काही गोष्टीसाठी आता मॅन पॉवर असेल, परीक्षा कंडेक्ट असेल आणि प्रिंटिंग असेल, ह्याच्यासाठी हा पैसा पण आलेला मॅन पॉवर मध्ये आणि प्रिन्सिपल अमाऊंट, ज्याचं ध्येय पब्लिकेशनचा आमच्यावर खूप उपकार आहे, त्यांचं काम यातून होत आहे. त्याच्यामुळं हे विनामूल्य. असा एखादा विद्यार्थी अनुभव जो तुमच्यासाठी एकदम प्रेरणादायी ठरलेला आहे? नक्कीच जीवनात तर किस्से खूपच मिळतात. कधी कधी राज्याच्या स्टेजवर जेव्हा आमचा 6 वर्षाचा मुलगा स्टेजवर येतो, आपल्याकडे बक्षीस 3,70,00,000ची बक्षीस या वर्षी, गेल्या वर्षी 1,56,00,000ची बक्षीस वाटलं. पण मी 2000 साधारण 9चा किस्सा मी सांगते. 9, 10, 11 मध्ये मी एका ज्या बालकाला घडवलेला आहे, असे भरपूर आहे की जो बालक आमच्याच घरी बरेच वेळेस झोपायचा, बरेच महिने असायचा
वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्याला देश पातळीवर राज्य पातळीवर मी त्याला नेलेलं आहे. त्याचं नाव आहे शुभम राजेंद्र पवार. महाबळेश्वर मध्ये तो मुलगा होता आणि तो माझ्याकडे असायचा. अभिमान असा आहे की तो गणित अशी करायचा की पुढे शिक्षकांनी प्रश्न कसा सांगता मीच प्रश्न करतो, म्हणजे प्रश्नाची निर्मितीच तो करायचा, उत्तर तर तुला माहितीच असणार आहे. इतकं टॅलेंट आणि विविध कल्पना, ज्या कल्पना की ते माहित पण नव्हत्या मला क्लुप्त, अशा कल्पना त्याला सुचायची. आणि अभिमान असा आहे की तो पुढे गेला. तो साताऱ्यामध्ये शिक्षण घेतलं, त्याला 10वीला 99.3% पडले. इंजिनिअरिंग झाली, घरी आला आणि मला कुठलाही जॉब पण पॅकेज नको म्हणायचं. आणि त्यांनी घर लावून घेतलं, 2 वर्ष कुठला जॉब करायचा नाही. आई वडिलांना इतकं टेन्शन की मला फोन, आणि मला टेन्शन, पण मला माहिती त्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे, तो वेगळंच काहीतरी करून दाखवणार आहे. 2021, 22, 23 लगातार त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा दिल्या मॅडम, आणि क्लास 2, क्लास 1च्या कितीतरी अचिव्हमेंट मिळवल्या. पण सर्वात पोस्ट आता जी मिळवलेली आहे ते डेप्युटी कलेक्टरची आहे. वयाच्या 25-24 वर्षी एक सामान्य कुटुंबातून एवढा मोठा विचार घेऊन त्याचा मला खूप आदर आहे. आणि आज त्यांनी 3-4 परीक्षा काढल्या आणि उद्या मी तो मोठ्या लेवलला जाणार आहे. अजूनही परीक्षा थांबणार नाही, मला त्याविषयी सांगितलं आहे. मी कमीत कमी जेवढं शक्य आहे तेवढं मी परीक्षा अजून देतच राहणार. मी कलेक्टर होऊन येत अजून काही. असे विद्यार्थी माझ्या महाराष्ट्राचे घडण्यासाठी अहोरात्र ध्येय एज्युकेशन फाउंडेशन काम करते. खूपच छान सर. तर सर, जे आपल्या ध्येय एज्युकेशन फाउंडेशन बद्दल पहिल्यांदाच ऐकताय, तर अशा प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता आणि ते आपल्यासोबत कसे जोडले जाऊ शकतात? हा प्रश्न म्हणजे खूप महत्वाचा आहे. मी नेहमी 3 गोष्टी आज वेगवेगळ्या उद्बोधनातून प्रबोधनातून मी सांगत गेले. त्याला C for 3 किंवा 3 for C, असे प्लॅटफॉर्म आपल्या मुलांची शोधा, कारण ही एज्युकेशन मधलं काम करतोय. आणि आज मी बोलतोय एज्युकेशन बद्दल बोलतोय. आपली मुलं आपलं भविष्य आहे, स्वतःचं, त्या गावाचं, त्या राष्ट्राचं, त्या देशाचं. तर या मुलांना असं तुम्ही वातावरण या माध्यमातून मिळतंय ह्याचा अभ्यास करा. थँक्यू सर. आज तुम्ही आपल्या डिजिटॉक स्टुडिओमध्ये आलात आणि एज्युकेशन बद्दल इतकी चांगली इन्फॉर्मेशन दिली. त्याच्याबरोबरच स्पर्धा परीक्षा, फक्त महाराष्ट्राबद्दलच नाही तर पूर्ण भारताबद्दल तुम्ही विचार करताय. आणि एज्युकेशनला या लेवलवर जे आपले 50% आहेत की एज्युकेशन हे भारतामध्ये सगळ्यात उच्च पातळीवर यावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तुमचं जे फाउंडेशन आहे ते ह्याचे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन जे प्रयत्न करतायत किंवा जे काम करतायत अप्रतिम आहे. आणि तुम्हाला आणि तुमच्या फाउंडेशनला या सर्व कामासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.